प्रथम तर मी इथे माननीय रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच उरणचे लाडके आमदार महेश शेठ बालदी साहेब, तसेच आमचे वरिष्ठ नेते आमचे अरुण शेठ भगत साहेब, तसेच प्रीतम शेठ साहेब, तसेच जे म्हात्रे साहेब यांचे सगळ्यांचे मी प्रथम आभार मानतोय की त्यांनी मला आणि माझ्या मिसेसला आज परस्पर विभाग जिल्हा परिषद गटातून 4 गटातून उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानत आहे। आणि या सर्वांच्या पूर्ण आभाराच्या व्यतिरिक्त आता जिथे कामं झालेले आहेत ते थोडं मी तुम्हाला विश्लेषण करू इच्छितो। तर आमची ही भारतीय जनता पार्टीची जी टीम आणि सोच अशी आहे की आम्ही काम करून दाखवतो, सोंगाड्याची सोंगणं घेऊन येत इथं आम्ही प्रत्यक्षात आता काम केलेले आहेत। तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता ते चिखले रोड, तसेच शेडूंगपासून ते बेलोलीपासून वारदुलीपासून जो रोडचा कॉन्क्रिटीकरणाचा विषय तो बऱ्याच वर्ष मार्गी लागत नव्हता, पण प्रशांतदादा ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब, तसेच बालदी साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या विश्वासावर लवकरात लवकर काम चालू झालेले आहेत आणि लवकर कामं संपून येतील। तसेच पाण्याचा विषय जे आता बोलत होते, पाण्याचा विषय वगैरे यांच्यावर चर्चा ऐकू आली होती आमच्यावर थोडीशी कानावर, तर त्यावेळी प्रथम तर सांगतो MGPची लाईन आता जी नवीन टाकण्याचं काम आहे ते महेश शेठ बालदी साहेब तसे प्रशांत ठाकूर साहेब यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकलेलं आहे। नाहीतर बोलायचं का आता होते येईल आम्ही आंदोलन करू काय, तर भारतीय जनता पार्टी ही सोंगाड्याची कामं नाही करत, तर प्रत्यक्ष काम करून दाखवते। याचा प्रत्येक तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक तुम्ही विश्लेषण जाऊन करू शकता, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। आणि तुम्ही ही गोष्ट माझे सहकारी असतील योगेश लानेजी, तसेच दुसरे सहकारी राजवीर पाटील साहेब यांनी पण जोरावर जोर धरून सर्व कामे पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि खांद्यावर घेतलेली आहे। आणि आता तुम्ही जर जनतेने जर आम्हाला साथ दिली चांगली, तर मला तर वाटतं या 1.5 वर्षात बहुतेक कामे आम्ही संपूर्ण पूर्ण दाखवू आणि आम्हाला निवडून दिलं तर आम्ही संधीचा योग्य लाभ घेऊ।